नमस्कार मित्रांनो, आपल्या फार्मा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ हा मोस्ट अवेटेड व्हिडिओ असणार आहे, कारण आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा ग्रेस मार्क क्रायटेरिया काय आहे हा आपण आज डिस्कस करणार आहे। हे ग्रेस मार्क देण्यासाठीची एलिजिबिलिटी काय असणार आहे, मॅक्झिमम ग्रेस मार्क किती असू शकतात आणि ग्रेस मार्क देताना सब्जेक्ट सिलेक्शन कसं केलं जातं यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे। चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे न्यू अपडेट्स किंवा नोटिफिकेशन्स आपण पोस्ट करत असतो। हे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम स्टुडंट्सला शेअर करा, जेणेकरून प्रत्येक स्टुडंट्स हे आपापला रिझल्ट व्यवस्थित चेक करू शकतील आणि जर का ते ग्रेस मार्कला इलिजिबल असतील तर ते ग्रेस मार्कला अप्लायसुद्धा करू शकतील। सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहेच, 2017-18 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंडर बी फार्मसी हा कोर्स चालू करण्यात आला। सुरुवातीला D-BATOचं जे पोर्टल होतं त्या पोर्टलवरती ग्रेस मार्क हे अलॉट करण्यात आले होते। सर्व विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला ग्रेस मार्क मिळून खूप सारे विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट पाससुद्धा झालेले होते विद्यार्थी। पण जेव्हा लॉकडाऊन चालू झालं 2020-21 पासून साधारण IUMS पोर्टल चालू करण्यात आलं। IUMS पोर्टल जेव्हा चालू झालं तेव्हा ग्रेस मार्क हा क्रायटेरिया नव्हता, त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसानसुद्धा त्या दरम्यान झालं होतं, कारण ग्रेस मार्क हे युनिव्हर्सिटीने त्या IUMS पोर्टलवरती इम्प्लिमेंट केलेले नव्हते। आणि आता 2022-23 पासून पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीने नवीन पोर्टल चालू केले, म्हणजेच आपली ERP सिस्टीम चालू झाली आणि ERP सिस्टीम चालू झाल्यानंतर आता ग्रेस मार्क पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत। तर सर्वात आधी आपण ग्रेस मार्कचा क्रायटेरिया काय आहे हे बघणार आहोत आणि ग्रेस मार्कचा क्रायटेरिया पाहिल्यानंतर मी तुम्हाला काही सॅम्पल रिझल्ट्स दाखवणार आहे, जिथे या क्रायटेरियानुसार कसे ग्रेस मार्क अलॉट केले गेलेले आहेत हे आपण आता बघणार आहोत। तर पहिला क्रायटेरिया हा आहे की मॅक्झिमम ग्रेस मार्क्स आर 8। याचा अर्थ काय, तुम्हाला मॅक्झिमम ग्रेस मार्क हे 8 दिले जातात। 8 म्हणजे जवळपास नियर अबाउट 1% मार्क हे तुम्हाला ग्रेस मार्क म्हणून दिले जातात। पण हे ग्रेस मार्क तुम्हाला एकाच सब्जेक्टला दिले जात नाहीत। हे 8 मार्कांचे डिस्ट्रीब्युशन हे तुमच्या रिझल्ट्समध्ये किती सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल आहात त्याप्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिले जातात। एकाच सब्जेक्टला तुम्हाला 8 मार्कांचे ग्रेस मिळू शकत नाही। तर याच्यासाठीचा नेक्स्ट क्रायटेरिया काय आहे ते आता आपण बघूया। नेक्स्ट क्रायटेरिया दिलेला आहे मॅक्झिमम मार्क्स फॉर वन सब्जेक्ट आर 5। म्हणजे जर तुम्ही एकाच सब्जेक्टमध्ये फेल असाल तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स हे 5च दिले जातात। 5पेक्षा जास्त मार्कांसाठी जर तुमचा सब्जेक्ट फेल राहिला असेल तर तुम्हाला तिथे ग्रेस मार्क मिळू शकत नाहीत। जर तुम्हाला 43 मार्क आहेत आणि 7 मार्कांची ग्रेस हवी आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला हे 5 मार्क दिले जात नाहीत किंवा 7 मार्क हे दिले जात नाहीत। जर 5 मार्कांसाठी किंवा 5पेक्षा कमी मार्क्ससाठी तुम्ही सब्जेक्टमध्ये त्या फेल असाल तर तुम्हाला 5 मार्कांची ग्रेस किंवा त्यापेक्षा कमी मार्क्सची जी काही ग्रेस असेल ती देऊन तुम्हाला पास केलं जातं। पण हे कधी लागू होतं, जर तुम्ही एकाच सब्जेक्टमध्ये फेल असाल तर तुम्हाला मॅक्झिमम 5 मार्कांची ग्रेस मिळते। नेक्स्ट क्रायटेरिया हा आहे मॅक्झिमम सब्जेक्ट्स इलिजिबल फॉर ग्रेस मार्क आर 3। जर तुम्ही मल्टिपल सब्जेक्टमध्ये फेल असाल, 3 किंवा 3पेक्षा जास्त सब्जेक्टमध्ये जर तुम्ही फेल असाल तर तुम्हाला कमीत कमी 3 सब्जेक्टसाठीच तुम्हाला ग्रेस मार्क हे दिले जातात। ऑल सब्जेक्टसाठी तुम्हाला ग्रेस मार्क दिले जात नाहीत। तर मिनिमम 3 सब्जेक्ट हे तुमचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। 3 सब्जेक्टला तुम्हाला ग्रेस मार्क मिळून तुम्ही पास होऊ शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे टोटल ग्रेस मार्क्स फॉर 3 सब्जेक्ट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 8। म्हणजे तुमच्या 3 सब्जेक्टसाठी जे काही तुम्हाला ग्रेस मार्क्सचं जे काही डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, टोटल 8पैकी तुमच्या 3 सब्जेक्टमध्ये जे तुम्हाला ग्रेस मार्क दिलेले आहेत त्याची जी टोटल आहे ती तुमची लेस दॅन ऑर इक्वल टू 8 असली पाहिजे। अशा पद्धतीने ग्रेस मार्क हे दिले जातात। आता आपण काही सॅम्पल रिझल्ट्स पाहूया, म्हणजे तुम्हाला या ग्रेस मार्कचा क्रायटेरिया अजून व्यवस्थित समजेल। इथे हा पहिला रिझल्ट आहे। हा जर तुम्ही पाहिलात तर इथे पहिल्या सब्जेक्टमध्ये फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 1 मार्कची ग्रेस आहे। फार्मास्युटिक्समध्ये फिजिकल फार्मास्युटिक्समध्ये तुम्हाला ग्रेस मिळालेली नाही आहे, या सब्जेक्टमध्ये फेल आहे। टोटल मार्क्स हे 45 आहेत, म्हणजे इथे 5 मार्कांची ग्रेस लागणार आहे। इथे अजून एका सब्जेक्टमध्ये ग्रेस मार्क मिळालेले आहेत, ते म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये 3 मार्कांची आणि इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये 1 मार्कची ग्रेस मिळालेली आहे। आता तुम्ही म्हणाले इथे 45 मार्क्स आहेत, इथे 5 मार्कांची ग्रेस का नाही दिली, तर इथे 5 मार्कांची जर का ग्रेस दिली तर 5 + 1 6 होतात आणि 6 + 3 9 होतात। सो या बाकीच्या सब्जेक्ट्सला तुम्हाला ग्रेस मार्क त्या केसमध्ये मिळू शकत नाही, कारण आपल्या क्रायटेरियानुसार तुमची ग्रेस मार्कची टोटल ही किती पाहिजे, 8 किंवा 8पेक्षा कमी।
त्यामुळे इथे 49 मार्क्स आहेत, सो इथे 1 मार्क, 47ला 3 आणि 49ला 1 असे 3 सब्जेक्टला मिनिमम 3 सब्जेक्टलाच तुम्हाला ग्रेस मिळू शकते. त्यामुळे या मिनिमम 3 सब्जेक्टमध्ये तुमचे जे काही डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे टोटल 5 मार्क्सचं, त्यामध्ये तुम्हाला या 3 सब्जेक्टमध्ये पास केलेलं आहे. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स लागणार आहेत, 5 मार्क लागणार आहेत पासिंगला. त्यामुळे ह्या सब्जेक्टला ग्रेस मार्क देण्यात आलेले नाही आहेत. अशाच पद्धतीने जर का आपण हा रिझल्ट पाहिला तर इथे सुद्धा 3 सब्जेक्टला ग्रेस मार्क दिलेले आहे. फार्माकोलॉजी 2ला 3 मार्क्सची ग्रेस लागणार आहे, कारण टोटल मार्क हे 47 आहेत. इथे टोटल मार्क 49 आहेत, सो 50 मार्क्ससाठी 1 मार्कची गरज आहे. आणि इथे टोटल मार्क 48 म्हणजे 2 मार्क्सची इथे ग्रेसची गरज आहे. सो 3, 4 आणि 5, 6 अशी टोटल 6 मार्कांची ग्रेस या रिझल्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामुळे हा स्टुडंट 3ही सब्जेक्टमध्ये पास झालेला आहे. या रिझल्टमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की इथे ग्रेस मार्कच दिलेले गेलेले नाही आहेत. टोटल मार्क हे 43 आहेत, त्यामुळे इथे 7 मार्क्सची गरज आहे. आणि आपल्या क्रायटेरियानुसार मॅक्झिमम मार्क्स एका सब्जेक्टसाठी हे 5 दिले जातात. सो 5 मार्क्स आर मॅक्झिमम, दॅट इज द क्रायटेरिया. आणि इथे 7 मार्कांची गरज आहे, त्यामुळे इथे ग्रेस मार्क देण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे हा स्टुडंट या सब्जेक्टमध्ये फेल राहिलेला आहे. आता हा जर तुम्ही रिझल्ट पाहिला तर इथे 2 सब्जेक्टला ग्रेस आहे. ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी थिअरीला 4 मार्कांची ग्रेस आहे. तर इथे खाली कम्युनिकेशन स्किल्समध्ये 3 मार्कांची, सो 4 आणि हे 3 टोटल 7 मार्कांची ग्रेस या रिझल्टमध्ये पाहायला मिळेल. पण या 2 सब्जेक्टमध्ये फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री या 2 सब्जेक्टला ग्रेस मार्क दिलेले नाही आहेत, कारण इथे 44 मार्क्स म्हणजे इथे टोटल 6 मार्कांची ग्रेस लागणार आहे, जे की आपल्या लिमिटच्या बाहेर आहे. आणि फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 43 मार्क आहेत, म्हणजे इथे सुद्धा 7 मार्कांची गरज आहे. हे सुद्धा आपल्या मॅक्झिमम लिमिटच्या क्रायटेरियानुसार इथे मॅक्झिमम आपण 5 मार्कांचीच ग्रेस देतो, त्यामुळे इथे 7 मार्क लागत आहेत. सो या दोन्ही सब्जेक्टमध्ये आपण ग्रेस मार्क देऊ शकत नाही. सो हे इलिजिबिलिटीनुसार ह्या 2 सब्जेक्टला ग्रेस मार्क मिळू शकत नाहीत. त्यामुळे इथे पहिल्या सब्जेक्टमध्ये 4 मार्क्स आणि या कम्युनिकेशन स्किल या सब्जेक्टमध्ये 3 मार्क्सची ग्रेस देऊन टोटल 7 मार्कांची ग्रेस या रिझल्टमध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने ग्रेस मार्क हे दिले जातात. तर अशा पद्धतीने ग्रेस मार्कचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. मॅक्झिमम ग्रेस मार्क 8, मॅक्झिमम मार्क्स फॉर 1 सब्जेक्ट हे 5च आहेत. आणि मॅक्झिमम सब्जेक्ट्स इलिजिबल फॉर ग्रेस मार्क आर ओनली 3. आणि टोटल जी काही तुम्हाला ग्रेस दिली जाते, तुम्ही जर मल्टिपल सब्जेक्टमध्ये फेल असाल आणि टोटल तुमचे ग्रेस मार्क जे काही तुम्हाला अलॉट झालेले आहेत त्याची टोटल जी आहे ती तुमची लेस दॅन ऑर इक्वल टू 8 असायला लागते. तर हा आहे ग्रेस मार्कचा क्रायटेरिया. याबद्दल अजून काही डाऊट असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. या क्रायटेरियानुसार तुम्ही तुमचे रिझल्ट्स चेक करा. तुमचे जे काही मित्र असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा, म्हणजे त्यांना या ग्रेस मार्क क्रायटेरियानुसार त्यांचा रिझल्ट्स चेक करता येतील. आणि जर ते ग्रेस मार्क्स मिळाले नसतील तर त्यांना युनिव्हर्सिटीकडे अप्लाय करता येईल ग्रेस मार्कसाठी. सो हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण DBA2 युनिव्हर्सिटी रिलेटेड बी फार्मसी कोर्ससाठीचे जे काही न्यू अपडेट्स असतात ते आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अजून काही तुमचे डाऊट्स असतील ग्रेस मार्क क्रायटेरियाबद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.